लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता नंदिनीने ते रिपोर्ट्स पाहिलेले असतात आणि ते रिपोर्ट्स पाहत असताना इकडे जीवा तिला म्हणत असतो, हे बघ नंदिनी प्लीज यार गप्प बस ना, नको हे रिपोर्ट्स वगैरे पाहू. त्यावेळेला नंदिनी म्हणत असते, नाही जीवा पाहू देत मला हे रिपोर्ट्स पाहणं गरजेचं आहे ना. त्याच वेळेला आता तो सतत कंटिन्यू म्हणत असतो. पण जेव्हा नंदिनी ते रिपोर्ट्स पाहते आणि रिपोर्ट्स पाहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं की ती पुन्हा एकदा नापास झाली आहे, तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे याचा अर्थ मी पुन्हा नापास झाली आहे. इट्स ओके. त्यावर जीवा म्हणत असतो, म्हणजे तुला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास नाही होत? त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही जीवा मला का त्रास होईल, म्हणजे तू ह्यावर काही रिॲक्ट होणार नाहीस? त्यावर नंदिनी म्हणत असते, म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी ह्या सर्व गोष्टीवर कशा पद्धतीने रिॲक्ट व्हायला हवं? नाही जीवा, मी अजिबातच ह्या सर्व कोणत्याच गोष्टीवर रिॲक्ट होत नाही. आणि मी का रिॲक्ट हो, उलट मी तर म्हणेल मला एक नव्याने संधी दिली आहे आणि तुम्हाला सांगू का, कितीही झालं ना तरी मी हार मानणार नाही. पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याचा मी प्रयत्न करेल आणि तो प्रयत्न माझा मी कायम करतच राहणार आहे, असं सुद्धा आता इकडे नंदिनी बोलत असते. त्याच वेळेला आता तिनं ते रिपोर्ट्स जीवाच्या हातामध्ये दिलेले असतात आणि रिपोर्ट्स जीवाच्या हातामध्ये देऊन आता ती पुन्हा तिच्या कडे जायला निघालेली असते आणि जाताना जीवाला म्हणत असते, जीवा काल मी तुम्हाला बाळाच्या बाबतीत एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर तुम्ही मला दिलं नाही, असं सुद्धा नंदिनी म्हणते. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे काल रम्याने काव्याला एक प्रश्न विचारला होता, तो म्हणजे तुला हे बाळ नको आहे का? त्यावर काव्या म्हणत असते, नाही रम्या असं काही नाही आहे. नाही गं, म्हणजे बघ ना, जेव्हापासून तू प्रेग्नेंट आहेस तेव्हापासून मला तुझ्यामध्ये थोडंसं काहीतरी वेगळंच दिसते, म्हणून मी तुला विचारलं की सगळं ठीक आहे ना, आणि त्याचबरोबर तुला हे बाळ हवं आहे ना. तेव्हा काव्या म्हणत असते, हो गं असं काही नाही आहे. त्यावर ती म्हणत असते, मग ठीक आहे, बरं मला थोडंसं पाणी प्यायला देतेस का, असं म्हणून रम्या तिला पाणी प्यायला देते. त्यावर रम्या म्हणत असते, तू बघितलंस ना काव्या, तू जेव्हापासून प्रेग्नेंट आहेस ना तेव्हापासून पार्थ किती खुश आहे. पार्थला फार आनंद होतो ह्या सर्व गोष्टीचा, आणि बाबा म्हणून खरं तर तू सुद्धा खुशच असशील, हो की नाही? आणि काय गं बघ ना, आता किती पटापटा दिवस जातील ह्या वर्षभरात प्रेग्नेन्सी, आणि हळूहळू बाळ पटकन मोठंसुद्धा होईल. आणि हळूहळू बाळ पटकन मोठं झालं ना तर मग लगेचच ते सुद्धा स्कूलला जाईल. मग स्कूलला जाताना त्याचा अभ्यास, आणि त्याचबरोबर मी तर काय म्हणते ऐक ना, जेव्हा बाळ स्कूलला जाईल ना त्यावेळेस तू सुद्धा आय एसचा अभ्यास तेव्हाच कर, म्हणजे कसं एकत्रच तुला सुद्धा त्याचा अभ्यास घेता येईल आणि त्याचबरोबर तू सुद्धा आय एसचा अभ्यास नक्कीच करशील, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला काव्या मात्र काहीच बोलत नाही. तेवढ्यातच आता रम्याला इकडे त्या विजयचा कॉल आलेला असतो आणि तेव्हा ती म्हणत असते, आय थिंक मला असं वाटतंय की तुला रम्या विजयचा कॉल येतोय, प्लीज तो रिसीव कर ना, असं म्हणून आता रम्या म्हणत असते, नाही नाही असू दे ना, नाही नाही मी गाडीमध्ये बसते, तू घे तो कॉल, असं म्हणून काव्या आता गाडीत बसते. त्याच वेळेला रम्या चिडचिड करत असते आणि म्हणत असते, ह्या विजयला पण आत्ताच कॉल करायचा होता का? एकतर काव्या सगळं काही सांगणार होती आणि त्यामुळे मला सगळं हातात मिळणार होतं, पण हा जो विजय आहे ना तो आत्ताच तडमडला आणि त्याने सुद्धा आत्ताच फोन करण्याचा इथे हा अट्टहास का बरं केला असेल, असा इकडे ती विचारत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रेखाताईंनी बऱ्याच अशा आश्रमातल्या काही बायका आणलेल्या असतात. त्याचबरोबर तिथल्या सोसायटीमधल्या सुद्धा बऱ्याच अशा बायका आणलेल्या असतात ज्यांना इथे मूल झालेलं नाही आहे, आणि त्यांना त्यांच्या मनातल्या भावना आणि त्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी खरं तर हा इथे नंदिनीने राबवलेला एक उपक्रम असतो. आता बऱ्याच बायका तिथे आलेल्या असतात आणि तेव्हा सुरेखाताई ज्या आहेत ना त्या सर्वांची ओळख करून देतात, आणि ओळख करून देत असताना मानिनीला सुद्धा त्यांची सून काहीतरी करण्याचा प्रयत्न करते, ह्या गोष्टीचा सुद्धा त्यांना थोडासा आनंदसुद्धा आता इकडे होऊ लागलेला असतो. त्याच वेळेला आपण इकडे पाहतो की आता जीवाच्या हातामध्ये ते इन्व्हॉल्प असतं, आणि जीवाच्या हातामध्ये इन्व्हॉल्प असताना आता जीवा विचार करू लागलेला असतो, नेमकं नंदिनीने मला काल प्रश्न विचारलेला होता,
पण बाळ आईबाबा होण्यासाठी आणखी दुसरा कोणता बरं पर्याय असू शकतो? मला कसं काही सुचत नाही आहे. नेमकं काय असू शकतं? मी कमी विचार करतोय का? काय असेल जीवा? जीवा जरा डोक्याला ताण दे असं म्हणूनच आता जीवा विचार करू लागलेला असतो आणि शेवटी जीवाला इथे फायनल उत्तर मिळालेलं असतं. ते म्हणजेच की म्हणजे आपण इकडे बाळ दत्तक घेऊ शकतो, हा तर पर्याय असू शकतो ना, असं म्हटल्याबरोबर त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं, तर नंदिनी मात्र आता त्या बायकांसमोर एक प्रश्न विचारत असते. आता ती म्हणत असते, खरं तर तुम्हा सर्वांना इथे बोलवण्याचं एक कारण आहे आणि ते कारण म्हणजे की हे बघा, आता तुम्ही सर्वजण इथे आलेला आहात, तर कोवळ्या कळ्या हे जे काही अनाथ आश्रमांचं फाउंडेशन आहे ना, ते इथे दत्तक मुलं घेण्यासाठी पुरवठा करतात. म्हणजे त्यांच्याकडे जर आपल्याला दत्तक मूल घ्यायचं असेल तर कोवळ्या कळ्या या फाउंडेशनला भेट द्यायची आणि मुलं आपल्याला दत्तक घेता येतात. दुसऱ्या बाजूला आपण इकडे पाहतो की पार्थ आता काव्याला कॉल करत असतो आणि पार्थने काव्याला कॉल केल्यानंतर काव्या म्हणत असते, हा देशमुख बोला ना. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय करताय? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही काही नाही, अभ्यास करते. त्यावर तो म्हणत असतो, तुम्ही काही खाल्लंय का? हे बघा आता ना खूप उन्हाळा आहे, त्यामुळे तुम्ही कंटिन्यू 10-10 मिनिटाच्या ह्याच्यावर घोट पाणी पेत कंटिन्यू चालू ठेवा बरं का. त्यावेळेस काव्या म्हणत असते, हे बघा देशमुख, मी ना ऑलरेडीच खूपदा पाणी पिते आणि पाणी पिऊन मला सतत वॉशरूमला जावं लागते. त्यावर तो म्हणत असतो, नाही नाही काय आहे ना, ते ब्लड सर्क्युलेशन होतंय ना, त्यामुळे कदाचित तुम्हाला हा त्रास होत असेल, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका ना, सगळं व्यवस्थित होईल. त्याच वेळेला आपण पाहतो की हे सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हटल्यानंतर आता काव्या म्हणत असते, पण देशमुख खरंच मला खूप जास्त त्रास होतोय. त्यावर पार्थ म्हणत असतो, खरं सांगू का काव्या तुम्हाला, तुमच्या ह्या ज्या काही वॉशरूमच्या फेऱ्या आहेत ना, त्या जर मला इकडे एक्स्ट्राच्या तुमच्या बदल्यात 2-3 मिळाल्या असत्या ना, तर मी त्यासुद्धा केल्या असत्या आणि त्या फेऱ्यासुद्धा मी इथे घातल्या असत्या, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला काव्या म्हणत असते, खरंच ना देशमुख तुम्ही पण ना. तेव्हा तो म्हणत असतो, आता कसं तुमच्या चेहऱ्यावरचं हे आनंद आणि हसू पाहिल्यानंतर मला थोडंसं बरं वाटलेलं आहे. काल तुम्ही म्हणालात ना की आपल्या मध्ये जे काही हसू आहे, जे काही गोष्टी आहेत ना, त्या इथे निघून गेल्या आहेत आणि आज तुम्ही या पद्धतीने हसलात ना, तर मग मला खरंच थोडंसं बरं वाटलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, ऐका ना देशमुख, आत्ता ना मला खूप महत्त्वाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे ज्या काही इथे एक्झाम आहे आणि त्या सर्व गोष्टी आहेत ना, त्या मला कंप्लीट करायच्या आहेत आणि त्याचबरोबर आत्ता मी ठरवलेलं आहे की ह्या ज्या काही नोट्स आहेत ना, त्या मी इथे कंप्लीट करणार आहे आणि एकदा का माझ्या त्या सगळ्या नोट्स कंप्लीट करून झाल्या ना, मगच मी इथे शांत बसणार आहे. पण तोपर्यंत प्लीज देशमुख, मला ना आत्ता तुमच्याशी नाही बोलायचं आहे. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा आहे ना, तर तुम्ही तुमचा अभ्यास करा, मी तुम्हाला अजिबात डिस्टर्बसुद्धा करणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो तिला सांगत असतो. आणि तेव्हा आता इकडे तिने फोन ठेवून दिलेला असतो. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे वसू म्हणत असते, अगं नंदिनी, मला एक गोष्ट सांग, तू हे जे काही बाळ दत्तक घेण्याचा विचार मांडलेला आहेस किंवा इकडे ह्या सगळ्या बायकांना जमा केलेला आहेस, हे थोडंसं तुला वेगळं वाटत नाही आहे का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे नंदिनी म्हणत असते, आता बघा ना, तुम्हाला असं वाटत नाही का की कधीतरी आपलंसुद्धा एक मुलं असावं आणि आपण सुद्धा एखाद्या गोंडस मुलाला जन्म द्यावा. त्याच वेळेला तिथे जमलेल्या त्या बायका एक एक करून बोलायला लागतात. त्या म्हणत असतात, खरं तर बाई, मला तर ही खूप इच्छा होती की मला माझ्या नातवाला मी मांडीवर खेळवावं, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या, पण काय सांगू ना तुला, इथे माझ्या मुलाला जेव्हा मूल होणार नाही ही गोष्ट समजली ना, त्यावेळेस मी माझ्या मुलाला आणि सुनेला स्पष्टपणे सांगितलं होतं की हे बघा तुम्ही मूल दत्तक घ्या, पण त्यावेळेस त्यांनी काही ऐकलं नाही आणि त्यांनी न ऐकल्यामुळे आता इकडे तुला सांगू का, त्यांचं वयसुद्धा खूप झालं आहे आणि त्यामुळे आता त्यांना इकडे मूल दत्तक घेता येत नाही. त्यावर दुसऱ्या एक आजी म्हणत असतात, खरं तर बाई एक गोष्ट सांगू का,
किती नाही म्हटलं तर आपलं मूल असतं. इतरांच्या मुलाला आपलं मूल काय म्हणायचं आणि कसं म्हणायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सांगू का तुला, हे बघ, आता किती जरी आपण त्याला जीव लावला, काही जरी केलं तरी ते आपलं थोडी ना असणार आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू का तुला, हे बघ, आपल्या मुलाला आपण कसं हक्काने इथे तो काही त्याने चुका केल्या, काही जर खोड काढली कोणाची, किंवा त्याने जर आपलं नाही ऐकलं तर आपण हक्काने त्याला एखादा धपाटा मारू शकतो. पण हीच गोष्ट इतरांच्या मुलाच्या बाबतीत होऊ शकते का? नाही होऊ शकत. कारण आपलं मूल ते शेवटी आपलं मूल असतं. आणि आपल्या मुलाची जशी आपण काळजी घेतो किंवा आपल्या मुलावर जसा आपण हक्क दाखवतो, तसा आपल्याला इतरांच्या मुलावर नाही हक्क दाखवता येत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता वसू म्हणत असते, हो, अगदी तुमचं बरोबर बोलताय तुम्ही अगदी बरोबर आहात. कारण शेवटी आपल्या रक्ताचं मूल ते आपल्या रक्ताचं मूल असतं. आणि तुम्ही अशा पद्धतीने दुसऱ्यांचं मूल दत्तक घेऊन इकडे स्वतःची पोळी भाजायला निघालात. आणि कसं मला कळतच नाही आहे, कारण आपल्या रक्ताचं मूल हे शेवटी आपलंच असतं. आणि मला तर बाई ही संकल्पना काही पटतच नाही आहे. आणि त्याच वेळेला वसवात्या हे सगळं काही बोलल्यानंतर मानिनी म्हणत असते, अहो, असं काय म्हणताय? प्रत्येक स्त्रीला आई होण्याचा, बाबा होण्याचा हक्क असतो. मग त्यासाठी मूल दत्तक घेणे हा पर्याय कसा काय नसू शकतो? तेव्हा वसू म्हणत असते, अगं मानिनी, बरोबर बोलतेस तू. पण तुला एक गोष्ट सांगू का? जसं आपण आपल्या मुलाला जीव लावतो, आपली मुलं आपल्यासाठी जे काही करतात, तसं दत्तक मूल हे आपल्यासाठी काही करू शकतं का? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची तुला एक गोष्ट सांगू का मानिनी? हे बघ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या रक्ताचं ते रक्ताचंच असतं, असं म्हटल्याबरोबर आता त्यावर दुसरी एक लेडीज म्हणत असते, खरं तर ही संकल्पना मलासुद्धा सुरुवातीला पटली नव्हती. पण आता काय करणार, मी जेव्हा माझ्या मुलाकडून ही गोष्ट ऐकली तेव्हासुद्धा मला धक्का बसला होता. पण जेव्हा इकडे त्याला मूल दत्तक घेण्याचा तो विचार करत होता ना, त्यावेळेस त्यांचं ऑफिस आणि त्याचबरोबर करिअर ते सेटल झाले नव्हते व्यवस्थित. आणि जेव्हा आता सेटल झाले, आता मी त्यांच्या मागं लागलेले आहे, तर आता ती म्हणतात की कसं घेणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता आमचं वय झालं आहे, जवळपास 30-40 वर्षाची सून आहे. मग आता मूल घ्यायचं का मग त्यांच्या मागे करायचं का इथे आपण आपलं सेटल झालेलो असलो तरीसुद्धा त्यांच्या मागे धावता, त्यांची स्वप्न पूर्ण करता करता आपल्याला थकायला होणार नाही आहे का, असं त्या काकू म्हणत असतात. त्याच वेळेला त्यांची सूनसुद्धा तिथे असते आणि ती सुद्धा म्हणत असते, बरोबरच आहे ना, मग काय चुकीचं बोललेलो आहोत आम्ही? अगदीच सगळं काही बरोबर आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? आता मला सांगा, आम्ही 40 वर्षात गेलोय. आता जर आम्हाला मूल दत्तक घ्यायचं म्हटलं तर कसं काय जमणार आहे? त्या गोष्टी शक्य तरी आहेत का? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आमची आता इकडे बॉडी सांभाळायची का इथे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतच राहायच्या, ते शक्य तरी आहे का? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे नंदिनी म्हणत असते, पण तुम्ही आत्ता हे सगळं काही बोलताय तर हे बोलणं खरंच किती चुकीचं आहे, ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का? त्यावर लगेच आता ती स्त्री म्हणत असते, हां, तुम्ही आत्ता म्हणताय ते बरोबर आहे, पण आता नाही हो, आता आमचं वय झालं आहे, त्यामुळे आता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी झेपणार नाहीत आणि आम्ही आत्ता हे सगळं कसं काय करू शकतो, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला त्यातली एक काकू म्हणत असते, बाई, आमचं तर जसं काय वयच नाही झालं, हिच्यापेक्षा जास्त आमचं वय आहे. मग आत्ताच जर इकडे ही अशी बोलत आहे तर मग आता हिनं मूल दत्तक घेण्याचं जे काही स्वप्न आहे ते इकडे सोडूनच दिलंय म्हणायचं, मग ही आई होणारच नाही म्हणायचं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की नंदिनी म्हणत असते, प्लीज तुम्ही जरा शांत बसता का? ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार तुम्ही करू नका ना प्लीज, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तर दुसऱ्या बाजूला आता आपण पाहतो की खूप दिवसांनी, खूप म्हणजे बऱ्याच महिन्यांनी ह्यांनी ऑफिसचा सीन घेतलेला आहे बरं का. जसा जीवा ऑफिसला जाण्याचा बंद झाला ना, तेव्हापासून ह्यांनी काही ऑफिस दाखवलेलं नाही. पण शेवटी आज ऑफिसचा सीन घेतला. आता काय ऑफिसमध्ये ड्रामा असेल तर आजच्या तर भागत नाही आहे बरं का, पण उद्या मात्र नक्कीच असू शकतो. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला एक सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजेच की तुम्हाला दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर आहे त्या नंबरवर हाय मेसेज करायचा आहे आणि त्याचबरोबर ₹1 पाठवून, त्याच नंबरवर ₹1 पाठवून स्टार प्रवाहाच्या किंवा झी मराठीच्या किंवा कलर्स मराठीच्या 3 मालिका तुम्हाला ₹1 मध्ये पाहायला मिळणार आहेत.
पेमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे आणि तात्काळ लगेच तुम्हाला जी मालिका हवी ती अवघ्या 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला ती मालिका मिळून जाईल. अगदी ॲड नसता ती तुम्हाला मालिका फ्री ॲडमध्ये पाहण्यात येईल आणि तिचा आनंद घेण्यात येईल. अशी ही एक जाहिरात आहे. नक्कीच तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. तर इकडे आपण पाहतो की जो काही विजय आहे त्या विजयने इथे आता रम्याला कॉल केलेला असतो. रम्याला तर फार राग येतो बरं का त्याचा फोन आल्यानंतर, पण आता काय करायचं, त्याचा वापर करून घ्यायचा आहे ना, त्यामुळे ती तिच्याशी बळच का होईना पण बोलण्याचा प्रयत्न करत असते. तर आता आपण पाहतो की इकडे रम्या तो म्हणत असतो, काय करतेस रम्या, तू ठीक आहेस ना, बरी आहेस ना, आणि मला एक गोष्ट सांग, मी जेव्हा काल तिथून आलो ना त्यानंतर तुला कोणी त्रास दिला का गं? त्यावरती म्हणत असते, छे रे, नाही, मला कशाला कोण त्रास देईल, तू त्यांना एवढं धमकवलंस म्हटल्यावर ते मला कशाला त्रास देतील. अगं तुझ्या आईचा फोन आला होता का? माझ्या आईचा तुला का फोन आला होता? अगं असं काय करतेस, मी होणारा जावई आहे ना म्हणून मला फोन आला होता. मग काय म्हणाला? तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, अरे तुला सांगू का, तुझी आई म्हणाली की खरंच विजय, तुझ्यामुळे ना माझ्या इथे मुलीला किती मान सन्मान ह्या सर्व गोष्टी मिळाल्यात, मला फार आनंद झालाय. खरं तर तू ना आमच्या आयुष्यात अगोदरच का बरं आला नाहीस? तेव्हा रम्या म्हणत असते, काय सांगतोयस, आई तुला असं म्हणाली? अगं हो, मी तेच सांगतोय तुला, आई अशी म्हणाली मला तुझी. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, अरे बापरे, पण तुला नक्की सांग, तो पार्थ वगैरे परत काही म्हणाला नाही ना? तेव्हा रम्या म्हणत असते, नाही परत काहीच नाही म्हणाला तो. तेव्हा विजय म्हणत असतो, जर तो तुला पुन्हा त्रास दिला ना तर मला सांग, बघ मी त्याला कसं सरळ करतोय. तेव्हा रम्या म्हणत असते, पण ही गोष्ट तुला कशी कळली? मला तेच काही कळत नाहीये की त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं आहे म्हणून. तेव्हा तो म्हणत असतो, अगं ते सोड ना. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता नंदिनी म्हणत असते, खरं तर इथे एक ताई आहेत आणि त्यांना दिसत नाही आहे, म्हणजे त्यांची दृष्टी गेलेली आहे आणि त्यांनी तरीसुद्धा त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याचबरोबर आत्ता त्यांनी एक लेटर लिहिलेलं आहे. आता त्यांनी लिहिलेलं लेटर मी तुम्हाला सर्वांना वाचून दाखवत आहे. असं समजा की मी लेटर लिहित आहे, पण हे लेटर त्याच माझ्या थ्रू बोलत आहेत, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, असं सुद्धा नंदिनी म्हणत असते आणि त्यांचं लेटर आता ती वाचायला सुरुवात करते. तेवढ्यातच जीवासुद्धा तिथे आलेला असतो. आता त्या लेटरमध्ये खूपच भावनिक शब्द इथे जोडलेले असतात आणि ते लेटर नंदिनी वाचते. ती म्हणत असते, खरं तर मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते, मला इथे पाहता येत नाही, मला डोळे आहेत पण मला दिसत नाही, पण तरीसुद्धा मी आई होऊ शकत नाही, ही गोष्ट माझ्यासाठी नेहमीच खंताची असेल. जेव्हा मला समजलं की मी आई होणार नाही तेव्हा मी आणि माझ्या नवऱ्याने तात्काळ निर्णय घेतला की इथे मी वेळ वाया घालवून बसणार नाही, चालणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा मला मूल हवंय आणि त्यामुळे मी लगेचच मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. एक छोटी गोड गोंडस 3 महिन्याची मुलगी आम्ही दत्तक घेतली. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला बरेच जण म्हणायचे, तुला दिसत नाही आहे, तू त्या मुलाला कसं सांभाळशील, काय करशील? तेव्हा मी त्या सर्वांना सांगितलं, मला जरी दिसत नसलं तरीसुद्धा इथे माझा नवरा आहे ना, माझा नवरा सगळं काही करेल आणि त्याचबरोबर त्याने जर एक केलं तर मी दुसरं करेन, त्याने जर दुसरं केलं तर मी तिसरं काम करेन. आणि असं नाही की फक्त दिसणंच महत्त्वाचं आहे, मी माझ्या त्या बाळाला त्या स्पर्शाच्या भावनेतून सुद्धा सगळं काही समजावून सांगेल, सगळ्या काही गोष्टी मी त्याला शिकवेल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला हे सगळं काही बोलत असताना, वाचत असताना सगळेजण ते लेटर अक्षरशः मन लावूनच ऐकत असतात. तर आता इकडे जीवा आलेला असतो आणि आलेल्या जीवाकडे नंदिनी पाहतच असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला शेवटी असं पाहायला मिळणार आहे की मानिनी म्हणत असते, मी काय म्हणते नंदिनी, आत्ताच तुझं लग्न झालंय आणि आत्ताच तुम्ही मूल दत्तक घेण्याचा विचार का करताय? अगं लग्नाला 4-5 वर्ष वगैरे झाली तर मग जर नाही मूल झालं तर मग दत्तक घेणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करू शकता. आताच तुम्हाला मूल दत्तक घेण्याची इथे घाई करायला नकोय, असं मानिनी म्हणत असते. आणि तेव्हा नंदिनी मानिनीकडे पाहतच असते. तर आता मानिनी तिच्या गालाला हात लावून तिथून निघून जाते. तिथून निघून गेल्यानंतर इकडे जीवा लगेचच म्हणत असतो, काय झालं, एवढ्यात लगेचच इतक्यात हारसुद्धा मानलीस का? असं करतेस तू? अगं आई तुला नाही म्हणाली तर लगेच हार मानायची गरज काय, आणि लगेचच आईला होकारसुद्धा देण्याची गरज काय?
असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर नंदिनी जीवाकडे पाहतेच. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जेव्हा काव्या ही अभ्यास करून थकलेली असते आणि जो पार्थ आहे तो सुद्धा ऑफिसमधून आलेला असतो, तेव्हा आता इकडे काव्या रडते आणि म्हणत असते, पार्थ मला सुद्धा आई व्हायला आवडेल हो. मला सुद्धा बाळ खूप आवडतं आणि ते आपल्या दोघांचं असेल तर मग विचारूच नका. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पार्थ, मला का असं वाटतंय की आपल्या दोघांचा आत्ता हा निर्णय चुकलेला आहे. आत्ताची वेळ चुकलेली आहे. मला इतक्यात आई व्हायचं नाही आहे पार्थ, असं म्हणून काव्या रडायला लागते. तेवढ्यातच तिथे आता रम्या दाराशी उभी राहून हे सगळं काही ऐकत असते आणि हे सगळं काही ऐकल्यानंतर आता ती म्हणत असते, आता हा खरा मुद्दा मिळालेला आहे. आणि जसं विजय म्हटलाय ना की जर तुझ्या कोणी वाटेला गेलं तर मी त्या पार्थला चांगलाच धडा शिकवेल, असं सुद्धा ते बोलणं तिला आठवतं. आणि त्यानंतर रम्या आता विजयचा वापर कसा करून घेईल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. तर लग्नानंतर होईलच प्रेम आणि तुम्हाला हा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर ₹1 पाठवा आणि तुम्ही ही मालिकेचा आनंद अगदीच छान पद्धतीने घेऊ शकता. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.